नमस्कार, अभिजित भारत मधून मी रोशनी लोखंडे आणि आपण बघत आहात ARIPL प्रस्तुत न्यूज वाइब्स। आता नागपुरात वाहतूक नियम मोडणाऱ्यांसाठी ट्रॅफिक सिग्नलवर AI तंत्रज्ञानाने सुसज्ज इंटिग्रेटेड इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम बसवण्यात येत आहे, जी नियम मोडल्यानंतर लगेच चालन मोबाईलवर पाठवणार आहे। लोकल प्रवाशांच्या सुरक्षित प्रवासासाठी रेल्वेने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे। त्यानुसार जानेवारी 2026 पर्यंत प्रवाशांच्या सेवेत नवीन बनावटीच्या आणि स्वयंचलित दरवाजांच्या नॉन AC लोकल दाखल होणार आहेत। मध्य रेल्वेमध्ये झालेल्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे। देशभरात कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे। जूनमध्ये आतापर्यंत कोरोनामुळे 58 मृत्यू झाले आहेत, तर 3400हून अधिक नवीन रुग्ण आढळले आहेत। सर्वाधिक सक्रिय रुग्ण केरळमध्ये आहे, तर देशभरात सक्रिय रुग्णांची एकूण संख्या 6000 पेक्षा जास्त आहे। बांगलादेशमध्ये मोहम्मद युनूस संविधान रद्द करून स्वतःला देशाचा सर्वोच्च नेता घोषित करण्याची तयारी करत आहे। यामध्ये पाकिस्तान त्यांना पाठिंबा देत आहे। हा दावा बांगलादेशचे ज्येष्ठ पत्रकार सलाहुद्दीन शोएब चौधरी यांनी केला आहे। अभिनेता राजकुमार राव अभिनीत मालिक या चित्रपटाचा टीजर रिलीज झाला आहे। या मूवीमध्ये राजकुमार राव सोबत मानुषी छिल्लर दिसणार आहे। प्रेक्षकांना या दोघांची जोडी पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे। टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला ICC कडून मोठा सन्मान मिळाला आहे। लंडनमध्ये झालेल्या कार्यक्रमात धोनीचा ICC हॉल ऑफ फेम मध्ये समावेश करण्यात आला। यंदा एकूण 7 खेळाडूंना हा सन्मान मिळाला असून त्यात 5 पुरुष आणि 2 महिला खेळाडू आहेत। हा गौरव मिळवणारा धोनी हा 11वा भारतीय आणि 9वा पुरुष भारतीय खेळाडू ठरला आहे। तर या होत्या आजच्या न्यूज वाइब्स मधील महत्त्वाच्या घडामोडी। अशाच अपडेट्ससाठी अभिजित भारतशी जोडले रहा आणि बघत रहा न्यूज वाइब्स। अभिजित भारत, पहुंचे हर खबर तक।